मम्मी तू आज काय करतेस? मी आज साबुदाणे वडे करणार आहे. चला तर आपण पाहूयात. वाव. नमस्कार. चला तर आता आपण बनवून घेऊया साबुदाणे वडे. मस्तपैकी ते मी रात्री साबुदाणा भिजत ठेवला होता. आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे मला खिचडी खायचा आणि करायचा सुद्धा खूप कंटाळा आला होता. तर काहीतरी असं चटपटीत पोरं पण म्हटले की काहीतरी मम्मी चटपटीतच बनव. तर इथे मी 9-10 बटाटे घेतले छोट्या साईजचे. ते उकडून घेतलेले आहेत आणि साबुदाणे भिजवले होते. रात्री भिजत ठेवले होते खिचडीसाठी. तर आज आपण बनवूया साबुदाणे वडे. मस्त क्रिस्पी तेलात न फुटणारे असे साबुदाणे वडे बनवायचे आहेत आपल्याला. इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या ते ठेचून आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे. आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूटही टाकायचं आहे आपल्याला. एकत्र मस्त गोळा तयार करून घेतला आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे थोडासा. तर आता हाताला तेल लावून आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत. मस्त बटाटे वडे बनवतो तसे वडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला वडा तयार करून घ्यायचा आहे. चांगला मस्त पॅक करून घ्यायचा आहे म्हणजे तेलात फुटणार नाही. अशा पद्धतीने आपण सर्व वडे तयार करून घेऊयात. मी एक साईडला कढईत तेलही तापत ठेवलेलं आहे म्हणजे पटकन वडे तयार होतील. जास्तीचा वेळ लागत नाही आणि तेलही खूप कमी लागतं. तुम्हाला जर तेलकट हवे करायचे नसतील तर तुम्ही आप्पेपात्रामध्ये थोडंसं आप्पेपात्राला तेल लावून तुम्ही वडे तयार करून घेऊ शकतात. मस्त क्रिस्पी लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. कशा वाटतात तुम्हाला माझ्या रेसिपी? नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी ओवीज फूड रेसिपी या चॅनेलला सबस्क्राईब करा. मस्त अशा अलटीपलटी करून घ्यायचं. अलटीपलटी करत राहायचं आणि वडे छान तळून घ्यायचे ते. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे ते. हे पा, परत पलटी मारायचे. मस्त असं लालसर रंग यायला लागलेला आहे. आता आपण पलटी मारून घेऊयात पुन्हा. एक साईड छान लालसर रंग आलेला आहे. आता आपल्याला असंच पलटी मारत वडे काढून घ्यायचे आहेत आणि सर्व वडे अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. हे पहा, मस्त कलर आलेला आहे आणि खूप छान क्रिस्पी झालेले आहे. तेलासुद्धा फुटलेला नाही आहे आपला वडा. हे पहा, आता आपण वडे काढून घेऊया. ते मस्त छान कलर आलेला आहे. आता आपण अशाच पद्धतीने सर्व वडे आपण तळून घेऊयात. तर कशी वाटली माझी साबुदाणा वड्याची रेसिपी? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात.